स्वागत आहे मित्रांनो तुमचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जो व्हिडिओ आहे सॉल्व फॉलोइंग इक्वेशन्स बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड, हा प्रश्न बाय युजिंग कॅल्क्युलेटर कसा सॉल्व करायचा. बघा, हा प्रश्न आपण ऑलरेडी थेरॉटिकली सॉल्व केला आहे 41 नंबरला. त्याचा आन्सर आपला आलं होतं x इक्वल टू 2, y इक्वल टू 1 आणि z इक्वल टू 0. चला तर मग बाय कॅल्क्युलेटर कसं करतात बघूया. सगळ्यात पहिले आपण कॅल्क्युलेटर ऑन केलंय. कॅल्क्युलेटर ऑन केल्यानंतर आपण मोड बटन दाबलंय. मोडचं बटन दाबल्यानंतर स्क्रीनवर आपल्याला दिसतंय 5 नंबरला इक्वेशन EQN, म्हणून आपण 5 नंबर दाबलाय. आता आपल्याला किती अननोनचं इक्वेशन हवंय, तर 2 नंबरचं बघा, 3 अननोन त्याच्यामध्ये आपल्याला मिळतील. सो आपण टाईप करणार आहे 2 टाईप केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर या पद्धतीने दिसतंय. ए ची किंमत म्हणजे एक्स चा कोएफिशियंट किती येतो 1, बी चा कोएफिशियंट म्हणजे बी म्हणजे वाय चा कोएफिशियंट किती येतो 1, सी म्हणजे झेड चा कोएफिशियंट किती येतो 1, डी म्हणजे कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट इक्वेशन किती येते 3. नंतर तसंच सेकंड इक्वेशनचं पहिले काय टाकणार आपण, एक्स चा कोएफिशियंट 1, नंतर वाय चा कोएफिशियंट 2, झेड चा कोएफिशियंट 3, नंतर कॉन्स्टंट ऑफ सेकंड इक्वेशन 4. परत आता तिसरं इक्वेशन सांगा, एक्स चा कोएफिशियंट 1, वाय चा कोएफिशियंट 4, झेड चा कोएफिशियंट 9, बरोबर आहे. आणि इक्वल टू चं बटन दाबतोय. आणि सगळ्यात शेवटी इक्वेशन नंबर 3 चा कॉन्स्टंट 6. बघा, इक्वल टू चं बटन दाबलं म्हणजे आता काय केलं, व्हॅल्यूज पुट केल्या आणि आता इक्वल टू चं बटन दाबलं. व्हॉट वी गेट, एक्स इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 1, झेड इज इक्वल टू 0. बघा, आपलं सुद्धा आलं होतं का नाही थेरॉटिकली. झालं का क्रॉस चेक, आहे की नाही मजेशीर. थँक्यू. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अकाउंटला फॉलो नक्की करा. तसेच डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट शिकायचे असतील, अतिशय डीप नॉलेज घ्यायचे असेल तर आमचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. थँक्यू सो मच.